तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी SPPमध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 8:46 काल तर थोडा उशीर झाला, आज तर लईच उशीर झाला आहे। काय व्हायला लागले काय माहिती, लई उशीर व्हायला लागले। रात्री झोपायला लेट झाला, त्यामुळे सकाळी उठायला लेट झाला, बाकी काय नाही झाला। तर आज CNG भरलं 200चं, नाश्ता वगैरे सगळं झालं आहे। तर टार्गेट आहे 1600 रुपयाचं। तर बघूया काय होते काय नाही, लई लेट झालं आहे आणि ऊन बी एवढं आहे ना, कसं करतं माझं मला माहिती आहे। काय करायचं, हप्त्याला म्हणून करतो, नाही तर फोन केला असता। चला सुरू करूया आजचं खेळ। तर मित्रांनो, आपण आलो आहोत लोल्ला नगरला। इथे एक ऑर्डर पडलेली आपल्या उबरची पहिली ऑर्डर 115 रुपयाने ऑर्डर पडलेली आणि 144 काहीतरी झाले, 29 रुपयाचा फरक। म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। 114 का 115ची होती, 144 झाले काहीतरी, 29। विषय असा आहे की ऊन एवढं झालं की कमजोर झालेलं वाटतं। डोकं जरा दुखतंय, कारण एक तडबी नाही आहे इथं, आणि असं तडप असल्यावर तर काहीच नाही, अवघड आहे डोकं। त्यामुळे लई तापतं आणि डोकं दुखल्यातच होतं। पोतं शोधतं म्हणतं, पोतं गावानंच, आणि जे आहे मला वाटतं तेच टाकावं, पण ते बाजार तर विचित्र दिसतंय। एक तर चांगलं दिसावं तर असं नाही दिसावं, तर काय करावं। डोक्याला रुमाल बांधावं म्हटलं तर नको वाटतंय, घातलं काय असं वाटतं छान, नको वाटते, विचित्र दिसते, मला आवडत नाही असं, नाही का। तर बघू आता दुसरी ऑर्डर इथनं पडते का नाही पडते। लुल्लानगर, मला वाटतं लुल्लानगर चौकातनं नेताजी नगर असं काहीतरी पुढं राईटला तिथनं ऑर्डर पडतात, किंवा सावंगी रोडला जाऊ, तिथनं ऑर्डर पडतील आहे ना। 5 मिनिटं थांबू, पडले तर ठीक, नाही तर सावंगी रोडला जाऊ, तिथनं कोण ना कोण भेटेल। मित्रांनो, बराच वेळ झाला टेक घेतला नाही, म्हटलं इथं जरा व्ह्यू चांगला, इथं घेऊया टेक। वाजले 11:19 झाल्यात, टोटल 450। तर दुसरी ऑर्डर मला वाटते उबरचीच पडलेली, ती टिळक रोडला द्यायची होती। तिथनं एक जण मीटरनं भेटला FC ला, फर्ग्युसन कॉलेज रोडला। तिथनं मग एक रॅपिडोची ऑर्डर पडली, कुठं पडली आठवा नाही। तिथनं कुठंतरी गेलो, आणि कुठं गेलो काय माहीत नाही। आता मी आहे एरोडामध्ये। टोटल 450 रुपये झाले, आणि एक ऑर्डर पडलेला तर उबरची, पण ती काय हाताला लागली नाही, 200 रुपयाची ऑर्डर। नशीब खराब काय, आज जरा लईच स्लो चालले नाही का, कळा नाही काय करू काय नाही। हे मागं गाडीला स्टिकर लावलं होतं, ते फोडत बसलं आहे, त्यामुळे बघा कसे डाग पडलं। गाडीला स्टिकर नका लावत जाऊ रे। मला वाटलं देतील 51 रुपये नाही का। त्यांनी चिपकवलं मला हेडफोन, तो बी आता माझ्या मोबाईलला तर हेडफोन नाही आहे, डायरेक्ट वायरलेसवाला सीन आहे, हेडफोनचं जॅकच नाही दिला, तर हेडफोन तसंच पडलं आहे। काय करू, गिव अवे करू का? कोणाला पाहिजे असेल तर सांगा, जर तुमचा मोबाईलला नाही का हेडफोन लागत असेल, जुना फोन असेल तर पाहिजे असेल तर सांगा, देऊन टाकतो। मला काय करायचं ते उगाच लावलं असं वाटतंय, कारण मी हूड जेव्हापासून लावलं तेव्हापासून पहिल्यांदाच लावलं आहे। अगोदर लावायचं स्टिकर काय ते निघून जायचं लगेच, तुझा काय विषय नाही, पण आता हे लईच चिकट आहे। हे फक्त वजन वाढवा नाही का, ते तसलं स्टिकर फक्त हे एवढा पट्ट्यात देतं, आणि काढता त्रास होतो। आता उगाच लावलं वाटतं, पैसे बी नाही दिले। पैशाच्या ऐवजी त्यांनी फक्त हेडफोन दिले, जे की 20 रुपयाला भेटतं। तुम्ही माणसाला आता 50 रुपयाला भेटतं नॉर्मली, बल्कमध्ये घेतलं तर तुम्हाला ते 20 रुपयाला पडतं बघायला, आणि सिंगल घेतलं तर 50-60 रुपयाला पडतं। मी पहिले बी आणलेले विकत होतो नाही का, झोमॅटोला होता, बल्कमध्ये आणायचं आणि विकायचं। एकदा का दोनदाच आणले ते, नंतर नको म्हटलं, असं काय हरकत नाही। तर मॉरल ऑफ द स्टोरी की स्टिकर लावू नका गाडीला, गाडीचा व्ह्यू खराब होतो। आणि स्पेशली जर तुम्ही हुडस्तर मारला असेल तर मी जी चुकी केली ते तुम्ही करू नका, स्टिकर लावू नका। आणि बघू आता पुढची ऑर्डर कधी पडते। तर मित्रांनो, वाजल्यात 1:39, टोटल 600 रुपये झालेत। समजू शकता किती वेळाने ऑर्डर पडली, काय ऑर्डरच पडणार आज, काय आलं काय माहिती, पण काय हरकत नाही। 600 झालेत म्हणलं, आजचं मेंटेनन्स निघलं तर दिहाडी काढायची, म्हणजे 1000 रुपये। तर बघूया 1:40 नंतर, 1:40 झाले आता जस्ट, 1:40 नंतर 1000 रुपये करायला किती वेळ लागतात किती नाही, 1000 केल्याशिवाय तर घरी जायचं नाही भाऊ, खूप आज काय होते। हे उकडते लाका, 4 वेळा तोंड धुवायला लागते, तवा कुठंतरी फ्रेश वाटते।
वाजले 4:57. आपण अर्धा एक तासापूर्वी होतो कोरेगाव पार्कला. तिथं अर्धा एक तास बसल्यानंतर ना आपल्याला 300 रुपयांनी ऑर्डर पडली. 272 का 75 रुपयांनी ऑर्डर पडली, जे की उबेरला होती, जे की मीटरने 300 रुपये झाली. जेव्हा पडली म्हटलं तेव्हाच पावलं म्हटलं. कुठली होती माहीत नाही, गपके सुचल, तुम्हाला माहिती कधी नाही भेटले गपके सुचल टाकून. आणि नशीब आपली घराकडं पडली. पण आत्ता वाईट वाटतंय, उगाच घराकडं पडली, लांब पडली असं बरं झालं असतं. तर का तर आपले टार्गेट झालं 1200 रुपये टोटल. आज जरा उशीर आला त्यामुळे असं गोंधळ उडाला. अजून बघायला गेलं तर 400 रुपये करायचे आणि 5 वाजल्यात. बघायला गेलं तर होतं, पण तुम्हाला माहिती आहे माझा पर नरे साईडला आल्यावर कोरगाव पार्कवरनं नरेला ऑर्डर पडलेली. नरेमध्ये आपण आता नरेला पार घरापाशी आलं, मग कसं वाटेल नाही का तुम्हाला? मला कसं वाटेल काम करू म्हणून, नाही काम कळा नाही काय करू. 4:58 5 वाजले समजा. आता काय आता 2 मिनिटात 5 नंतर 2 तास. आत्ता बी घरी गेले तर ऊन लागणारच आहे. तरी 2 तासात बघायला गेलं तरी 1200 झाले. 13, 1400 जरी केले तरी बरं आहे. जरी 200 रुपये नाही केले तरी बघू. मूड आलं तर करेन, नाही तर घरी जाईल. जाता जाता जर पडली इथनं जरी मी कात्राचं गेलो तरी 50-60 रुपये होतील. तर बघू काय होते. मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या पार्किंगकडे आणि नाही भेटले जे ऑर्डर पाहिजे तसे, म्हणजे आपल्या घराकडे किंवा स्वारगेट किंवा दगडूशेठ हा एरिया जरा मला बरं पडते, कारण तिथनं रिटर्न पडते हे मला माहिती आहे. किंवा उंडरी बी पडले तरी चालेल, किंवा उंडरीवरनं रिटर्न पडते हे मला माहिती आहे. तुम्ही पार मला तिकडे कुठंतरी नेसाल आणि तिकडनं ना पिंपळशी चढून तिकडनं ऑर्डर नाही पडणार हे मला माहिती आहे. विरुद्ध दिशेला किंवा हिंजवडी साईडला ऑर्डर पडतात जे की नको आहे, जे की तुम्हाला माहिती आहे रोज असंच असतं. संध्याकाळचा टाईम झाला 4-5 वाजले की त्या साईडची ऑर्डर पडते. चिंचवड हिंजवडे नको आहे मला तिकडं. मी राहिला इकडं तिकडचे का देता ऑर्डर. असो काय हरकत नाही. आज जरा कमीच झालं आहे, पण काय विषय नाही. 1000+ झाले ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर चला आजचा ब्लॉग इथं संपूया. भेटूया नवीन ब्लॉग माहिती. शुभरात्री.